मगच फोन लावला होता. पाहतो की करमाळा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लागल्यात. शिवसेना ची काय भूमिका असेल या निवडणुकीत? महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आदेशाने करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या इलेक्शनच्या निमित्ताने काही मुलाखती चालू आहेत, काही पक्षप्रवेश चालू आहेत. त्या निमित्ताने शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवण्याच्या प्रयत्नातून आम्ही सर्वजण काम करत आहोत. कशा पद्धतीनं 6 जागा जिल्हा परिषद आहेत, 12 पंचायत समिती. आमच्या समविचारी पक्षांशी काही बैठका चालू आहेत. त्या बैठका झाल्यानंतर आम्ही तुम्हाला नक्कीच कळू कसं काय आहे ते. आम्ही स्वबळावर जेवढं तेवढं नाही झालं तर आम्ही स्वबळावरती 6 जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समितीच्या निवडणूक आम्ही स्वबळावर लढवणार आहे. सभा कशा पद्धतीने माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब स्वतः करमाळा तालुक्यामध्ये येणार आहेत. माझं त्यांच्याशी रात्रीच बोलणं झालं आहे. ते बोलले मी नक्की 100% करमाळा तालुक्यामध्ये सभेसाठी येणार आहे. नगरपालिकेला येऊ शकलो नाही, पण मी नक्की जिल्हा परिषदेसाठी आणि पंचायत समिती नक्की करमाळा तालुक्यात मी येणार आहे. त्यांचं विशेष लक्ष म्हणजे करमाळा तालुक्यावरती आहे. करमाळा नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून म्हणजे जी चूक झाली, सत्तेपासून शिवसेना दूर राहिली, त्या बाबतीत काय चुकांच्या दुरुस्ती होणार का? म्हणजे जे थोडंसं कमी आम्हाला यश भेटलं त्याची खंत किंवा शल्य आम्हाला नक्कीच आमच्या मनामध्ये आहे, आमच्या कार्यकर्त्यांना आहे. पण त्याचा उत्साह हे करण्यासाठी एकनाथ शिंदेसाहेब स्वतः करमाळ्यामध्ये येणार आहेत आणि त्याचं पूर्ण आम्ही भरून काढणार आहे. व त्याचं जी काय लोकांची काय चुका झाल्या आहेत त्याचं आम्ही नक्कीच आत्मचिंतन करून त्या पुढील वाटचाली करत आहोत. शिवसैनिक कायमस्वरूपी आम्ही इलेक्शनचे लढत असतो. आम्ही म्हणजे काही इलेक्शन समोर लढून आम्ही काही ठेवत नाही. शिवसेनेनं स्वबळाचा नारा दिलेला आहे, काय सांगा? येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवणार असून परवा दिवशीच आमची मुंबईला या ठिकाणी बैठक झाली ना आदरणीय सर्व नेते मंडळांनी स्वबळावर लढवा, समविचारी पक्षांना एकत्र घ्या अशा प्रकारचे आदेश या ठिकाणी आम्हाला दिलेले आहेत. त्यामुळं 12 पंचायत समिती गट आणि 6 जिल्हा परिषद गट याची आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याची या ठिकाणी प्रक्रिया सुरू आहे. त्याचबरोबर आदरणीय बच्चू कडू साहेबांची प्रहार संघटना आमच्यासोबत यायला त्यांच्याशी आमची चर्चा चालू आहे. राष्ट्रीय जनता समाज पक्ष महादेव जानकर साहेबांच्या पक्षाची आमची चर्चा चालू आहे. त्याचबरोबर RPI रामदासजी आठवले साहेबांच्या पक्षाबरोबर आमची एक चर्चा चालू आहे. समविचारी पक्ष आमच्याबरोबर येतात आणि आज करमाळा तालुक्यात जो राजकीय भूकंप घडलेला आहे की ज्यांनी एकमेकाच्या विरोधात सगळ्या गेली 10-15 वर्षापासून निवडणुका लढवल्या आणि आता कार्यकर्त्यांची निवडणूक असताना हे दोन्ही गट एकत्र झालेले आणि त्या एकत्र झालेल्यामुळं अनेक चांगल्या लोकांना, कार्यकर्त्यांना, चळवळीतल्या लोकांना उमेदवारी मिळत नाही. आणि असे लोक मगाशी सुमारे 2 वाजल्यापासून आदरणीय आमले साहेब मुंबईहून आले. किमान 20 ते 25 लोक चांगली भेटून गेले. तुम्हाला ती नावसुद्धा सांगता येणार नाही की जी माणसं आमदारांच्या, माजी आमदारांच्या किंवा एक्स आमदारांच्या गाडीत बसतात अशी माणसंसुद्धा उमेदवारीसाठी आता आमच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत आणि शिवसेना स्वबळावर लढवणार आहे. पूर्ण ताकदीने आदरणीय बच्चू कडू साहेबांच्या आम्ही या ठिकाणी सभा घेणार आहोत. एकनाथ शिंदे साहेब सभेसाठी येणार आहेत, उदय सामंत साहेब सभेसाठी येणार आहेत आणि आमचा एकच विषय आहे की ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींना 1,500 रुपये आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनीच दिलेले आहेत. हे सगळ्या महिलांना माहिती आहे आणि त्याची परीक्षा या निमित्त आम्ही या ठिकाणी देणार आहोत. माझे आमदार जयवंतराव जगताप आपल्यासोबत असणार का? 100% असणार. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलेल्या त्यांच्या धर्मपत्नी शिवसेनेकडनं नगराध्यक्षपदाच्या उमेदवार होत्या. त्यांना प्रचंडाची ताकद आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली. सगळे AB 21 AB फॉर्म त्यांना दिले होते. सर्व प्रकारची साम दाम दंड सगळी ताकद, आर्थिक ताकद असेल, मदत असेल, सगळ्या ताकदी त्यांना दिलेल्या आहेत. काही त्यांच्या मुलावरच्या पोलीस केसेसच्या संदर्भात सुद्धा साहेबांनी फार आयुक्तांना सांगून त्याबद्दल त्यांना मदत केलेली आहे आणि त्याचा पार्श्वभूमी धरून आदरणीय जगताप साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांना शब्द दिला आहे मी प्रामाणिक शिवसेनेशी राहील. आणि जगताप घराण्याचा इतिहास तर आपण सगळ्यांना माहिती आहे की ते दिलेला शब्द मोडत नाही, दिलेला शब्द पाळतात. त्यामुळे ठाम विश्वास आहे की आदरणीय जयवंतराव जगताप साहेब शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा प्रचार करतील. प्रत्येक गावात त्या ठिकाणी जाऊन सभा घेतील आणि स्टार प्रचारक म्हणून आता त्यांच्या निवडणुकीसाठी सगळे शिवसैनिक राबले. आता कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी जयवंतराव जगताप अंग झाडून काम करतील आणि असा मला विश्वास आहे आणि तशा पद्धतीने त्यांना वरून सूचना बी आलेल्या आहेत. आपण मुंबईला गेला होता, त्या ठिकाणी ह्या शिवसेनेच्या निवडणुकीच्या संदर्भात पंचायत समिती, जिल्हा परिषद त्या ठिकाणी करमाळा नगरपालिकेच्या जे सत्तेपासून दूर राहिले त्या बाबतीत काही कारणं किंवा काय तिथं काय चर्चा विनिमय? करमाळा नगरपालिकेतील पराभवाची कारणं सर्व पत्रकारांना माहिती आहेत, सरदारांना माहिती.
याचा गुप्त अहवाल मी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना दिलेला आहे, उदय सामंत साहेबांना दिलेला आहे, संजय शिरसाट साहेबांना दिलेला आहे, संजय मोरे साहेबांना दिलेला आहे आणि त्या चुका दुरुस्त करून पुढल्या वेळेस आम्ही या ठिकाणी चूक झाली पण पुढल्या वेळेस त्यात आम्ही दुरुस्ती करू. या करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपणच म्हणजे कुठल्याच सभेला दिसत नव्हता किंवा प्रचारामध्ये सुद्धा आपण सक्रियपणे दिसला नाही. मी बॅकग्राऊंडला प्रचार करत होतो आणि ओपनला जर आलो असतो तर शीट पडलीच नसती.